खेकडे क्लीन करायला घेते. याची जी मोठी आणि छोटी नांगी असतात ना, मी तिथूनच काढून आणली होती. आणि खेकडे पण खूप मोठे होते. ते बघे आहे बेळगावचं मच्छी मार्केट. हाय, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे संडे आणि संडे स्पेशलमध्ये गणेश काय बनवणार आहे? काय बनवणार आहेस? नाही, काय बनवणार आहेस खरं खरं सांग. मी खायचं काम करणार आहे. गणेश मासे बनवणार आहे. मासे आज बनवणार आहेस ना? बघू बनवते की नाही बघू आपण. आणि आता आम्ही तेच मासे घेण्यासाठी चाललोय. आता वाजलेत 5. आम्हाला सकाळी मासे बनवायचे होते, पण हा बोलला होता की संडे त्यामुळे हा घरी राहील. आणि याला सकाळी काम आलं त्यामुळे हा कारखान्यात गेला आणि डायरेक्ट आला 3 वाजता. 3ला येऊन आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता वाजलेत 5. तर आता आम्ही चाललोय मासे आणण्यासाठी. तर चला घेऊन येऊ मासे आणि मग गणेशच बनवेल मासे आज. मासे आणण्यासाठी मच्छी मार्केटमध्ये जातच होते, पण बाहेरच असे खेकडे विकत बसले होते. इतक्या बायका होत्या खेकडे विकण्यासाठी आणि खेकडे पण खूप मोठे होते. ते बघून असं वाटत होतं की खेकडेच घ्यायचे. मग प्लॅन आमचा थोडा चेंज पण झाला. आम्ही खेकडे पण घेतले आणि मासे पण घ्यायचं ठरवलं. मासे घेण्यासाठी आम्ही मच्छी मार्केटमध्ये गेलो. हे आहे बेळगावचं मच्छी मार्केट. मी कधी आतमध्ये गेले नाहीये, त्यामुळे मला तरी माहीत नाही की आतमध्ये कसं आहे मार्केट. आम्ही कायम इथे एक बाहेर चाचा असतात, त्यांच्याकडूनच सगळे मासे घेतो. आताच आम्ही घरी आलो, घेऊन आलो. पण ना घ्यायला गेलो होतो आम्ही मासे आणि घेऊन आलो खेकडे. आणि मला ना कधीच वाटलं नव्हतं की मी खेकडे कधी विकत घेऊन येईल, कारण मी जसं की बोलले की मी खेडेगावातली आणि माझ्या पप्पांना पाऊस पडल्यावर आमच्यासाठी खेकडे आणायचे. आणि अजूनपर्यंत हा की पाऊस पडला की मला फोन करतात, मला विचारतात खेकडे खायला तुम्ही दोघं केव्हा येणार आहे. तर असं आहे. तर मी आज गेलेच होते मार्केटमध्ये. तिथं खूप बायका बसल्या होत्या खेकडे विकण्यासाठी. तर गणेशला म्हटलं खेकडे घेऊया का, तर तो खेकडे घेऊया बोलला. त्यामुळे आम्ही खेकडे घेतले आणि मासे पण आणलेत, पण जास्त आणलेले नाहीत, अगदीच थोडे आणलेत. हे 2 बांगडे आहेत, म्हणजे फार मोठे होते म्हणून त्यांनी 4 कट करून दिलेत. एकात 2 असे कट केले. तर हे एवढेच घेऊन आले, कारण आम्ही दोघंच असतो आणि दोघांसाठी खेकडे पण आहेत, मासे पण आहेत. जास्त घाल नको म्हणून ना थोडेच आणलेत. आणि गणेशला आजकाल मासे आवडतात. म्हणजे पहिला त्याला चिकन आवडायचं, आम्हा दोघांना पण अजून पण चिकन आवडतं, पण आजकाल त्याला मासे आवडतात म्हणून मासे आणले. तर असं आहे. आता ना पहिला आम्ही कॉफी पिऊन घेतो. कॉफी ठेवले तर पहिला कॉफी पिते आणि त्यानंतर मग हे नीट करते. तुम्हाला पण दाखवते खेकडे कसे नीट करायचे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडलाच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाहेर इतका पाऊस पडतोय, त्यात थंडी पण आहे, त्यामुळे बाहेरून आल्यानंतर काही ना काहीतरी गरमागरम चहा कॉफी तरी पाहिजेच. मी तुम्हाला मगाशी बोलले ना की गणेश मासे बनवणार आहे, तो कसे मासे बनवणार आहे ते सांगते तुम्हाला. इथे अशी सगळी तयारी करून दिले, म्हणजे मासे साफ करून दिलेत. हे आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना यांची पेस्ट करून दिले आणि हा फिश फ्राय मसाला. हे सगळं फक्त तो लावून ठेवणार आणि नंतर फ्राय करणार. असं गणेश मासे बनवणार आहे. गणेश इथे मासे मॅरिनेट करायला सुरुवात करतोय. त्याला मी सगळी तयारी करून दिली आणि आता फक्त तो करतोय, पण त्यामध्ये पण किती नौटंकी चालली आहे बघा. आणि कायम ना मी गणेशला अशी सगळी तयारी करून देते, म्हणजे जर तो काही बनवणार असेल ना तर मी सगळी तयारी कटिंग वगैरे त्याला करून दिलेली असते. तो फक्त फोडणी वगैरे घालायचं काम करतो आणि शेवटला त्याचं ठरलेलं वाक्य हे असतं, मी बनवलं म्हणून ते छान झालं, म्हणजे मी फोडणी दिली ना म्हणून ते चांगलं झालंय, माझ्या हाताला चव आहे, असं तो कायम म्हणत असतो. म्हणजे मी त्याला हेल्प केलेली ते सगळं बाजूला आणि त्यानं फक्त फोडणी दिली म्हणून ते चांगलं झालेलं असतं. तुमच्यासोबत पण हेच होतं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे सगळी कटिंग वगैरे तुम्ही करून देता आणि फोडणी किंवा छोटंसं काम केलं तर ते आपल्यामुळे चांगलं झालं असं तुमचे पण नवरे बोलतात का? हे तुमच्यासोबत होत असेल तर मला नक्की प्लीज कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला पण थोडं बरं वाटेल की सगळ्यांचे नवरे असेच असतात की थोडं काम करायचं आणि क्रेडिट मात्र असं घ्यायचं की सगळं आपणच केलेलं आहे. गणेशचं फक्त इतकंच काम होतं की माशांना मसाला लावून ठेवायचा होता, ते त्याने लावून ठेवलंय असं आणि झालं त्याचं काम. आणि काय मासे गणेशने बनवले. आता तो नंतर एक 20 मिनिटं असंच ठेवेन आणि नंतर मग तो फ्राय करून घेईल, एवढंच त्याचं काम आहे. तर आता मी पटकन खेकडे नीट करून घेते. मगाशी 2 वेळा लाईट गेली त्याच्यामुळे खूप लेट झालाय. तर आता मी माझं काम करून घेते.
आता मी खेकडे क्लीन करायला घेते. याची जी मोठी आणि छोटी नांगी असतात ना, मी तिथूनच काढून आणली होती, त्यांनीच ती काढून दिली होती. आता जे बाकीचं नीट करायचं आहे, म्हणजे जे स्वच्छ करायचं आहे ते तेवढं करून घेते. खेकड्याचे जे कवच असतात ना, ते काढून घ्यायचे असतात. म्हणजे दोन्ही साईडला असतात, समोर आणि मागे असे 2 कवच असतात, ते काढून घ्यायचे असतात आणि मधला भाग फक्त आपण खाण्यासाठी वापरतो. जे छोटे खेकडे असतात ना, त्यांचं कवच पटकन निघलं जातं, पण मोठे खेकडे असतात त्यांचं पटकन निघत नाही. त्या मोठ्या खेकड्यांना ताकद पण तितकीच असते आणि आपल्याला पण ती काढत्या वेळेस तेवढीच ताकदीनं ते काढावं लागतं. मी 5 खेकडी घेऊन आले होते, त्यातली 4 तरी छोटे होते, त्यांचं कवच पटकन निघालं. पण शेवटचं जे होतं ते बऱ्यापैकी मोठं होतं, त्याचं कवच निघत नव्हतं. अशा वेळेस ना, जे मागचं कवच असतं ना छोटं, ते पहिला काढून घ्यायचं आणि त्यानंतर समोरचं कवच म्हणजे मोठं कवच असतं ते काढायचं. म्हणजे थोडं सोपं पडतं आणि आपल्याला पण तितकी ताकद लावावी लागत नाही. कवच काढून झाले म्हणजे खेकडे नीट करून झाले, स्वच्छ करून झाले असं नाही. आपण जो मधला भाग खाण्यासाठी वापरतो तो पण थोडाफार स्वच्छ करून घ्यावा लागतो. पण ते स्वच्छ करणं अगदी सोपं आहे. मधल्या भागाला पण नको असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या काढून टाकायच्या आणि खेकडा स्वच्छ झालाय हे ओळखण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे खेकडे धुतल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र दिसले पाहिजेत, म्हणजे आपले सगळे खेकडे स्वच्छ झाले आहेत. त्यांना चांगलं 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि जेव्हा खेकडे पांढरे शुभ्र दिसायला लागतील तेव्हा समजून जायचं की आपले खेकडे साफ झालेले आहेत. मला पण कोणी खेकडे कसे स्वच्छ करायचं हे काही शिकवलं नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं की माझे पप्पा खेकडे घरी आणायचे आणि ते घरी स्वच्छ करायचे. त्यांचं बघत बघतच मी पण शिकले आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी जसं सांगते तसं तुम्ही खेकडे बनवू शकता, कारण या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून बघत आले. खेकडे मी सगळे नीट करून घेतलेत. आता हे छोटी नांगी आहेत ना, त्याचा मी रस्सा बनवेन आणि हे त्याच्यातच झालं, म्हणजे जी मोठी नांगी असतात ना ते. आणि हे आहेत ना, हे असे 2 ना रश्श्यामध्ये घालेन आणि बाकी जे आहेत ना ते सगळे फ्राय करून घेईन. तर हे फ्राय पण छान लागतात. तर असं सगळं आहे. हे एवढाचा रस्सा आम्हा दोघांसाठी बस होतो, त्याच्यामुळे हे सगळे फ्राय करून घेणार आहे. तर आता मसाला बनवून घेते. ओला मसाला पण माझा तयार झाला आहे. हे काही तुम्हाला दाखवत नाही, कारण आपण नॉनव्हेजसाठी जो मसाला बनवतो ना, तोच मसाला मी खेकड्यांसाठी पण वापरते. आणि आता मी रस्सा बनवणार आहे. त्यासाठी जी छोटी नांगी आहेत ना, ती मी मिक्सरला बारीक करून घेईन. बारीक म्हणजे अगदी त्याची पेस्ट बनवायची नाही आहे, अशा पद्धतीने ते बारीक करून घ्यायचे आहेत. माझी मम्मी ना हे पाटा वरवंट्यावर बारीक करायची, पण आता माझ्याकडे तरी पाटा वरवंटा नाही आहे, त्यामुळे मी मिक्सरवरच काम भागवते. आणि नांगी आहेत ना, ती मिक्सरवर बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ना गरम पाणी घालायचं, त्याच्यामुळे त्याच्यातलं जे मांस असतं ते वेगळं होतं आणि कवच वेगळीकडे होतं. मग गरम पाणी घालून मी ते मिक्स करून घेतलं आणि त्यासोबतच एका बाजूला मी रस्सा बनवायची पण तयारी करते. पॅनमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये कांदा भाजून घेतला आणि त्यामध्ये तिखट आणि ओला मसाला घालून घेतला आणि मसाला भाजून झाल्यानंतर आपण जे नांग्यांमध्ये पाणी मिक्स करून ठेवलंय ना, त्याचं वरचं पाणी फक्त या मसाल्यामध्ये घालायचं, कवच घालायचे नाहीत. आणि जे उरलेले कवच आहेत ना, ते पुन्हा मिक्सरला लावायचे, म्हणजे परत ती स्टेप करायची. मिक्सरला लावायचं, त्याच्यामध्ये गरम पाणी घालून पुन्हा ते पाणी या रश्श्यामध्ये घालून घ्यायचं आणि ही स्टेप ना 3-4 वेळा करायची, म्हणजे तुमच्या हाताला फक्त ते कवच लागतात. तुम्हाला समजतं की आता फक्त कवचच उरलेत. ते कवच टाकून द्यायचे, ते काही आपण वापरत नाही. आणि आता रश्श्यामध्ये मी जी बाजूला ठेवलेली नांगी होती ना, ती घालून घेते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ, ते पण घालून घेतलं, त्याच्याशिवाय रश्श्याला चव कशी येणार. स्वयंपाक सगळा तयार झाला आहे, पण मला तुम्हाला सगळं काही दाखवता आलं नाही, कारण पावसामुळे ना सारखी लाईट जात होती आणि वेळ पण होत होता, म्हणून मी थोड्या गोष्टी करून घेतल्या. म्हणजे ज्या लाईट नसताना पण करता येतील ना, अशा गोष्टी करून घेतल्या. म्हणजे खेकडा फ्राय आणि फिश फ्राय हे करून घेतलं. ते तुमच्यासोबत काही मला शेअर करता आलं नाही, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. व्हिडिओ आता इथेच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.